तुम्हाला विश्वास बसणार नाही, माझा जप पूर्णही झाला नव्हता. तेव्हापासून घर बघायला चालू केलं. तो 6 लाखाचा 6 लाखाचा जप सुरू केला आणि तेव्हापासून मी घर बघायला पण सुरू केलेलं, घराची गणितं सुरू केलेली, Okay, right. फायनान्सची जुळवाजुळव सुरू केलेली, घर घेण्यासाठी काय काय करावं हे सगळं माहीत असल्यामुळे ते सगळं सुरू केलेलं. कारण स्वामी म्हणतात ते कर्म पहिलं. म्हणजे मी माझ्या कर्मात कुठे कमतरता ठेवली नव्हती. मी माझी घराची जुळवाजुळव, म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्टमेंट करून घरासाठीचा वेगळा म्युच्युअल फंड ते सगळं केलं होतं. तेव्हा अजून एक उपाय केला होता, म्हणून मी हा माझा अनुभव शेअर करते की तुमचं जे मंदिर आहे जिथे ईशान्येमध्ये असेल तर अजून छान. ईशान्येच्या मंदिरामध्ये एक गल्ला असतो ना पैसे साठवायचा, तो घराच्या आकाराचा गल्ला आणायचा, देवघरामध्ये ठेवायचा. ठेवताना त्यामध्ये 11-21 जी काय तुमची इच्छेची ती अमाऊंट आतमध्ये सोडत असताना स्वामींना सांगायचं की स्वामी माझं हे घर आहे आणि मी हे घराची ठेवण तुमच्यासमोर ठेवते. ओके. या दिवशी या ह्याच्यापर्यंत माझं घर व्हायला पाहिजे. कुठलीही पोती तुम्हाला आवडेल ती घ्या ओके. आणि त्या पोतीचा संकल्प करायचा. पण मग मी पॉडकास्टमध्ये जसं म्हटलं, संकल्पे विना सिद्धी नाही. बरोबर बरोबर. संकल्प घ्या, सांगा स्वामींना, महाराजांना जी तुम्हाला आवडेल ती घ्या. अगदी सप्तशती घेतली तरी चालेल, त्यांची प्रचंड पुस्तकं आहेत आणि ती घ्या आणि सांगा की माझी ही इच्छा आहे, माझी ही इच्छा पूर्ण होऊ दे आणि माझा संकल्प आहे तो घ्या आणि सांगा मी एवढं एवढं करणार. प्रामाणिकपणे सांगते, मी सारखी स्वामी स्वामी करते, हेच माझं काय असेल ते. ओके. जे काय पूजा पाठ तप जे काही जेवढं शक्य तेवढं मी केलं, बरोबर. पण भाव चांगला ठेवला. त्या गेली 20 वर्ष एका किडनीवर जगत होत्या आणि चमच्याने पाणी प्यायच्या. चमच्याने डॉक्टरने मोजून पाणी दिलं होतं, एवढे चमचे पाणी प्यायचं. ओके. आणि ते इतकं पेनफुल आयुष्य त्या जगत होत्या. म्हटलं बघ स्वामींची इच्छा होईल चांगला. आणि मी निघून आली आणि 8 दिवसात तिचा मला फोन आला की शुभांगी माझा जप झाला. 6 लाख. करेक्ट. 6,000 नाही. हो मी 6 लाख केला. तिला डोनर मिळाला. ओके. जिला 21 वर्ष किडनीला डोनर मिळत नव्हता.